मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रोचं जाळं जे आहे ते दिवसेंदिवस पसरत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत जरी दाखल होणार असला तरी मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरू होण्या अगोदरच मुंबई मेट्रो स्टेशनची काही स्थानकं आहेत ती मनसेच्या रडारवर असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। कारण हे आपल्याला समोर जे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन दिसतंय हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचं नाव जे आहे ते मराठीत बोर्ड न लावल्यामुळे मनसेनं सोशल मीडियावरती पोस्ट लिहिलेली आहे। मेट्रोला मराठीचा द्वेष आणि तात्काळ फलक मराठी करावा अन्यथा गाठ मनसेशी अशाचं सोशल मीडियावरती पोस्ट जे आहे ते मनसेच्या वतीनं व्हायरल करण्यात आलेले आहे। हे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आहे आणि या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनवर आपण दोन्ही बाजूला अगदी बीकेसी पासून कुलाबाच्या दिशेने जाणारा मेट्रो मार्ग असेल किंवा कुलाबापासून बीकेसीच्या दिशेने जाणारा मेट्रो मार्ग जो पूर्णपणे तयार झालेला आहे परंतु काही परवानगीमुळे अजूनपर्यंत मेट्रो सुरू झालेली नाही। ही स्थानकं जे आहे ते पूर्णपणे तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची स्थानकांच्या बाहेर जी नावं बोर्ड लावण्यात आलेले आहेत ते पूर्णपणे इंग्रजी असल्यामुळे मनसेनं जे आहे तो मेट्रो प्रशासनाला इशारा दिलेला आहे। मेट्रोला मराठीचा द्वेष तात्काळ फलक मराठी करावा अन्यथा गाठ मनसेच्या असं पोस्ट जे आहे ते मनसेच्या वतीनं लिहिण्यात आलेले आहे। आपण पाहतोय की वारंवार मनसे जे आहे ते मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर बँकांमध्ये आंदोलन करण्यात आलं, जनजागृती करण्यात आली, त्यानंतर राज ठाकरेंनी पत्र लिहून हे खरं तर आंदोलन स्थगित केलं। परंतु आता मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा जो आहे तो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। परंतु ही मेट्रो स्थानकांवरती ज्या पद्धतीने फक्त इंग्रजीमध्ये नावं देण्यात आलेली आहेत यावरून कुठेतरी मनसेनं जे आहे ते मेट्रो प्रशासनाला जाब विचारलेला आहे। त्याच्यामुळे मेट्रो प्रशासन यावरून कधीपर्यंत बदल करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।